आज सकाळी सकाळीच दादूला औषध बनायला घेतलं, कारण त्याला एवढं सर्दी खोकला झालाय ना, रात्रभर खोकून त्याला झोपच आली नाही. जास्तीत जास्त मी त्याला घरगुतीच उपाय करीत असेन, त्याने त्याला फरक पण पडतो. आणि त्याला सर्दी खोकला झाला का नेहमी मी त्याला हेच करीत असते. घरी कवर झालं तर ठीक, नाही तर मग डॉक्टर तर आहेतच आपल्यासाठी. आणि खरंच सांगते, हे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. लहान मुलांना सर्दी झाली का याने खरंच खूप फरक पडतो. त्याच्यासाठी मग मी इकडं तुळशीचे कवळे पानं तोडून घेतले आणि ते हातावर पाणी टाकून असं त्यामधला सगळा रस असा काढून घेतलाय की चमच्यामध्ये, आणि जोपर्यंत असा रस निघत नाही तोपर्यंत असं हातावर चुळून घ्यायचं आणि असं त्यात मधला रस चमच्यामध्ये काढून घेतला आणि मग लगेच दादूला पाजला. आणि सकाळी संध्याकाळी हे 2 वेळेस केलं ना, याने खरंच सर्दी खोकल्याला बऱ्यापैकी फरक पडतो. दादूला औषध पाजून मग त्याला झोपी घातलं आणि मग मी माझ्या सकाळच्या कामाला लागले. आणि सकाळी मला हे बोरिंग काम लागलं होतं आणि याची मला भाजी बनवायची होती. याची जर सुकी भाजी बनवली ना, खरंच खायला खूप छान लागते. आणि याला तुमच्या तिकडं काय म्हणतात ते नक्की सांगा. आणि इकडं मग मी लगेच शेंगदाणे भाजून घेतले. शेंगदाणे भाजून मग लगेच भाजी पण बनवायला लागले. याची सुकी भाजी बनवलेली मला खूप आवडते. मग लगेच इकडे चपात्याचे उंडे पण बनवून घेतले, चपात्या पण बनवून घेतल्या. म्हणलं आता दादू झोपलाय तोपर्यंत माझी सगळी कामं पटपट आवरून घेते. आणि अशी काही भाजी बनवली होती, खायला खरंच खूप छान लागते. सगळी कामं आवरल्यानंतर मग मी पण माझं थोडंसं आवरायला. आणि डिलिव्हरी नंतर 2-3 महिन्यानंतर माझे एवढे केस गळले ना, मला तर खूप टेन्शन यायचं. म्हणलं आता माझे केस गळायचे थांबतेत का नाहीत, पण आता बऱ्यापैकी गळायचे थांबले. त्याच्यासाठीच मग मी एवढ्या बारकाईने माझे केस बघत होते आणि त्याच्यासाठीच एवढी शायनिंग पण मारत होते. आता म्हणलं केस बघून शायनिंग मारायची बात झाली, आता लगेच मग लागले इकडं कामाला. एक साडी काढली की सगळ्या साड्या खाली पडत होत्या, कारण साड्यांच्या व्यवस्थित घड्याच घातलेल्या नव्हत्या. मग मी सगळ्या साड्या खाली काढून घेतल्या आणि त्याच्या व्यवस्थित घड्या घालून असं ठेवून दिल्या. मग खाली पण बरेचसे कपड्यांच्या घड्या घालायच्या राहिल्या होत्या, त्या पण घालून घेतल्या. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.